मान्सून राज्याला कधी व्यापणार? हवामान विभागाचा अंदाज काय? महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा अजूनही कायम असून राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी 3 दिवसांचा विलंब होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक वातावरण तयार झालेलं नाही. याउलट पुढील 24 ते 48 तासात राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. याउलट पुढील 24 ते 48 तासात राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यासोबतच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातील काही ठिकाणी उष्म आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन आता 18 जून नंतरच होण्याची शक्यता आहे. सध्या मान्सूनची प्रगती मध्य महाराष्ट्रातच थांबली असून उत्तर भारतातून येणाऱ्या उष्म आणि कोरड्या वाऱ्यांमुळे त्याचा प्रवास मंदावला आहे. तर दुसरीकडे विदर्भात तापमानाचा पारा वाढला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव कायम असून याच कारणांमुळे मान्सूनची पुढील वाटचाल रोखली गेल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येतं आहे. मान्सूनने आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बंगालच्या उपसागराचा पश्चिम मध्य भागासह तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांपर्यंत मजल मारली असली तरी महाराष्ट्रात मात्र तो अद्याप पुढे सरकलेला नाही. काही भागात वादळी पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी राज्यभर समाधानकारक पावसासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान सध्या राज्यातील शेतकरी पावसाची आतुरतेनं वाट पाहतोय, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक उकाड्यानं वैतागला असल्याचं चित्र आहे. मान्सून लवकरात लवकर महाराष्ट्रात यावा आणि नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळावा अशीच अपेक्षा सध्या नागरिकांकडून व्यक्त केली जाते. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका.